मी खूप दिवस बघतेय जे मराठी आणि अमराठी असा काही जो भाषेबद्दल वाद आहे फेसबुकवर, इन्स्टावर, किती साऱ्या रील्स, न्यूजवर फक्त एवढंच सांगतायत न्यूजवाले पण की जो मीरा रोडमध्ये प्रकार घडला त्याला मराठी येत नव्हतं म्हणून मारलं. पण हे खूप चुकीचं आहे. मराठी येत नव्हतं म्हणून मारलं नाही. त्याने मराठीचा अपमान केला, त्या भाषेचा अपमान केला, अरेरावी केली म्हणून मारलं. हे पहिलं समजून घ्या. त्याला मराठी येत नाही आहे म्हणून नाही मारलं. त्याने मराठीचा अपमान केलाय, भाषेचा अपमान केला आणि वरती अरेरावी केली. तुम्ही इथे व्यापार करताय म्हणजे तुम्ही स्थानिक आहेत, एक नाही तुमची एक एक दोन दोन पिढी इथे राहत आहेत, तरी पण तुम्हाला असं वाटत नाही की आपण ती मराठी शिकावी. पहिलं तर मला वाटतं मी सुद्धा खरं आमची चुकी आहे. आम्ही समोरच्याला आहे ना आपलं समजतो आणि खूप असं प्रेमाने वागतो. आता समोरच्याला मी आता ऑफिसमध्ये काम करते किंवा कुठेही जाते ना, आम्ही सरळ आता समोरच्याला मराठी येते नाही येते पण तो अमराठी आहे म्हणजे बाहेरून आलेला आहे, तर आम्ही त्याच्याशी त्याच्या भाषेमध्येच बोलून जातो. असा नाही विचार करत आहे की आम्ही आमच्या मराठीमध्येच बोलायला पाहिजे, मराठी भाषेमध्ये बोलायला पाहिजे, त्याला कळून दे. पण इथे आमचीच चुकी होते की आम्ही त्याच्या भाषेमध्ये त्याला समजावं म्हणून त्याच्या भाषेमध्ये बोलतो. ही मराठी माणसाची पहिली चुकी आहे आणि ती माझीही चुकी आहे, ते मी मान्य करते. कारण मीही ऑफिसमध्ये असो, कुठे बाहेर गेलेले असो, समोरचा व्यक्ती जर मराठीमध्ये नसेल, कधी कधी तर आता आमच्या ऑफिसमध्ये जर आपण काम करत असो, कुठले पार्टीवाले जर प्रत्यक्ष मराठीत असतील ना, तरी कधी कधी आपलं हिंदीच निघून जातं तोंडातून. असे प्रकार घडतात. पण हे खरंच आपली चुकी आहे. आपण मराठीमध्ये बोललंच पाहिजे. मला तर खूप वाईट वाटतं की माझ्या स्वतःबद्दलही, कारण मी पण खूप हिंदी बोलते आणि समोरच्या व्यक्ती माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये असतील किंवा कोणी असेल जे हिंदी बोलणारे आहेत, त्यांच्याशी आम्ही नॉर्मली हिंदीच बोलतो, मराठीत किंवा तेही प्रयत्न करत नाहीत आणि आम्ही त्यांना प्रयत्न करायला देत नाही. कारण आम्हीच जर मराठीमध्ये बोललो तर ते स्वतःहून समजतील तरी किंवा तो तोडका मोडका प्रयत्न तरी करतील. ही कुठेतरी आपली चुकी आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की आपण कोण असं म्हणजे फिरायला आलेत किंवा ते असेच आपल्याला कुठे ॲड्रेस विचारला किंवा काय, त्यांना नाही बोलत की तुम्ही मराठीमध्ये बोला करून. जे इथे स्थायिक आहेत, जे इथे व्यापारी आहेत, व्यापार करतायत, आपलं पोट भरतायत, इथे जॉब करतायत, त्यांना बोलतोय आम्ही की तुम्ही मराठी शिका. कारण तुम्ही महाराष्ट्रात राहताय, मराठीचा आदर करा. महाराष्ट्रात जिथे आपण राहतोय, जी आपली कर्मभूमी आहे, काहींची ती जन्मभूमी पण झाली असेल, तर तुमची कर्मभूमी आहे, तर तुम्ही त्याचा आदर केलाच पाहिजे ना. आता मी एक तुम्हाला उदाहरण देते. आपल्या महाराष्ट्राचा एक ड्रायव्हर कर्नाटकमध्ये गेला, म्हणजे आपली बस ST आपली कर्नाटकमध्ये गेली, महाराष्ट्राची ST कर्नाटकमध्ये गेलेली आणि त्या ड्रायव्हरला कर्नाटक बोलता येत नव्हतं, कन्नड बोलता येत नव्हतं. त्या माणसाला अक्षरशः मारलं, त्याच्या तोंडाला काळं फासलं, बसला पूर्ण काळं फासून ती बस महाराष्ट्रात परत पाठवली. हे कितपत योग्य होतं? त्याला तर तिथे राहायचं नव्हतं, तो तिथला स्थानिक नव्हता. बस प्रवास आहे, तो इथून तिथे जाणार, तिथून बस परत रिटर्न इकडे येणार. तो स्थानिक होता का? नव्हता ना. तरी पण त्याला मारलं, त्याच्या तोंडाला काळं फासलं. तेव्हा हे कुठे गेले होते राजकारणी? तेव्हा नाही का कळलं? आणि आम्ही मराठीत बोला म्हणून जे महाराष्ट्रात स्थायिक आहेत त्यांना बोलतो की मराठीत बोला, मराठीचा आदर करा, प्रयत्न करा. तरी पण मिरची लागते सगळ्यांना. थोडा तरी तुम्ही विचार करा. बाकीच्या राज्यांमध्ये पण हेच आहे. कर्नाटक असो, UP असो, बिहार असो, जे काही गुजरात असो, राजस्थान असो, तुम्ही तुमच्या भाषेचा आदर करता की नाही? मग काही मुंबई म्हणजे काय, सगळ्यांना येऊन राहायचंय पण त्यांचा आदर करायचा नाही आहे, त्यांच्या संस्कृतीला फॉलो करायचं नाही आहे किंवा त्यांच्या संस्कृतीचा अपमान करायचा आहे? कारण मराठी माणूस दिलदार आहे.
साहजिकच आहे, मराठी माणूस दिलदार आहे, सगळ्यांना आपलं समजतो, म्हणून त्याच्या बाबतीत हे घडते, म्हणून महाराष्ट्राच्या बाबतीत हे घडते. तर मराठी माणसाने खरोखर स्ट्रिक्ट व्हायलाच पाहिजे आणि झालंच पाहिजे. माझं एकच विनंती असेल सगळ्यांना, जे इथे परप्रांतीय आहेत, कोणी असो ते, कोणत्याही राज्यातले असो, त्यांनी मराठी भाषेचा आदर करा. आणि मी बोलणारच नाही, मला मराठी येत नाही आणि मी बोलणारच नाही, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, असं बोलणाऱ्यांना 2 लाफे दिलेच पाहिजे आणि यापुढेही मिळणारच. त्यामुळे कोणत्याही मनसेचं नाव घ्या, शिवसेनेचं नाव घ्या, कुठल्याही राजकारण्याचं नाव घ्या, पण तिथे मूळ मराठी असला तरी तो झापड देईल, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. ॲटलिस्ट प्रयत्न करा आणि त्याचा आदर करा. तुमची अरेरावी करू नका की मी बोलणारच नाही, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. मग करायचं आहे ते करा म्हटल्यानंतर, केल्यानंतर मग ह्यांची मिरची लागते ह्या लोकांना. प्लीज, मराठी, तुम्ही महाराष्ट्रात राहता तर मराठी माणसाचा, मराठी भाषेचा, मराठी संस्कृतीचा आदर करा. माझी एवढीच विनंती आहे सगळ्या परप्रांतीय लोकांना, जे महाराष्ट्रात येऊन राहतात, आपली कर्मभूमी समजतात, काही आपली जन्मभूमी समजतात, त्यांच्या सगळ्यांसाठी म्हणण्यापेक्षा जे समजतात ते समजत आहेत, त्यांना येतं आहे आणि खूप सारे आहेत ते मराठीचा आदर करतात. पण जे अरेरावी करून राहतात, जे आपल्याच इथे येऊन आपल्यालाच उद्धटपणाने बोलतात, आपल्याशीच माजुरीगिरी करतात, त्यांच्यासाठी हे सांगते. खरंच खूप वाईट होते आणि यापुढेही होऊ नये एवढीच आशा आहे. जय शिवराय, जय भवानी, जय शंभूराजे.